जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. महात्मा फुले जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे वर्षभर कार्यक्रम. भानुदास माळी. जिल्ह्यातील सांगता सोहळ्यास राहुल गांधी उपस्थित राहणार. काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 300व्या जयंतीनिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातारा जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भानुदास माळी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. कोरेगावात 1,31,00,000 रुपयांची जमीन फसवणूक. कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक. जमीन खरेदीच्या आमिषाने विश्वास संपादन करून तब्बल 1,31,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव शहरात उघडकीस आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद यशवंत बर्गे वय 25 राहणार शिवाजीनगर कोरेगाव यांची आरोपींनी जमीन विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक केली. राजेश महादेव शेकटकर राहणार बावधन पुणे व गोपाल बेलिया बिटील राहणार सातारा अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिव्यांगतेवर विजयाची झेप. जागतिक मंचावर डॉक्टर भावेश भाटिया धडकले. महाबळेश्वरातील प्रसिद्ध दिव्यांग उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया यांना न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटर येथे आयोजित प्रतिष्ठित टाइम 100 शिखर परिषदेत विशेष निमंत्रण देण्यात आले. या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. डॉक्टर भाटिया यांच्या सनराइज कॅन्डल्सच्या दृष्टिबाधितांनी चालवलेल्या संस्थेला या जागतिक मंचावर निमंत्रण मिळालेले पहिल्यांदाच ठरले आहे. त्यांच्या संस्थेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. लवरेचे डरकर नोरा पार नाही होती या प्रेरणादायी विचारावर वाटचाल करत डॉक्टर भाटिया यांनी सनराइज कॅन्डलची स्थापना केली. दृष्टी नसूनही त्यांनी मेणबत्ती उत्पादन क्षेत्रात कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला असून अनेक दिव्यांगांना रोजगार व प्रेरणा दिली आहे. साताऱ्यात महाराष्ट्र दिनासोबत गुलमोहर दिन उत्साहात साजरा. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने सातारा शहरात गुलमोहर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली तब्बल 28 वर्षे साताऱ्यात विशेषतः चर्च परिसरात ही आगळीवेगळी परंपरा जपली जात असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बहरणाऱ्या गुलमोहराच्या लाट तुटूक फुलांनी सजलेल्या रस्त्यांमध्ये नागरिकांनी या दिवसाचे स्वागत केले. निसर्गप्रेमी, कलाकार, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत गुलमोहराच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसले. शेंदळे तालुका सातारा येथे उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील शेंदळे तालुका सातारा येथे साताऱ्यातून गोवा बनवटीच्या विदेशी मद्य व बिअरची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत एकूण 41,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले. साताऱ्यात माचीपेठ येथे व्यक्तीची तर कोडोली येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या. साताऱ्यात माचीपेठेत राहत असलेल्या शांताराम कोंडिबा खरात वय 39 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना कोडोली तालुका सातारा येथील ऋतुजा संजय मोरे वय 18 या युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वडूद तालुका सातारा येथे विनापरवानगी साऊंड सिस्टम लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वडूद तालुका सातारा गावात विनापरवानगी साऊंड सिस्टम लावल्याप्रकरणी आकाश मारुती सावे राहणार वडूद तालुका सातारा, संतोष निकम राहणार बोरकळ तालुका सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: 30 एप्रिल ते 1 मेच्या मध्यरात्री वडूद गावातील छबिना सोहळ्यात विनापरवानगी आकाश साबळे व संतोष निकम यांनी साऊंड सिस्टम लावल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कराडमध्ये अवैध पिस्टल विक्री उधळली. 2 पिस्टल व काडतुसे जप्त, एकाला अटक. स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याने दमदार कारवाई करत कराड पाटण रोडवरील दुर्गामाता हॉटेल परिसरात अवैध अग्निशस्त्र विक्रीचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत सुमित युवराज साठे वय 22 राहणार सागूर तालुका कराड अटक. सूरज उर्फ चिक्क्या जगन्नाथ मोहिते राहणार सोहली तालुका कोडेगाव जिल्हा सांगली फरारी झाला आहे. यामधील संशयित उस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसं एकूण 1,61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कराडात दुचाकीच्या डिकीतून 2 लाखाची रोकड लंपास. भावाच्या लग्नासाठी ज्वेलर्समध्ये सोने खरेदी गेलेल्या दुचाकीच्या स्कूटरच्या डिकीमध्ये ठेवलेली 2 लाख रुपयाची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. शनिवार दिनांक 2 रोजी दुपारी 12 सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीनाक्षी शरणप्पा तळवा राहणार शंभू महादेवनगर गुरुप्रवाह अपार्टमेंट गोळेश्वर तालुका कराड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पिंपळ बुद्रुक तालुका कोरेगाव येथे घरफोडीत 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास. पिंपळ बुद्रुक तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच मोटरसायकल चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वाटर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे रोजी रात्री 10 वाजेपासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी इनामदार यांच्या बंद घराच्या खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील 50,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान याच परिसरातील शंकर नारायण बळसोड हे कोलोटे दर्शन गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उघडून घरातील सोन्याचे घंटा व कानातील जुबे असा 2.5 तोळे सोन्याचे वजनाचे दागिने चोरून नेले. तसेच संदीप किसन पवार यांची मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद आहे. त्यामुळे एका रात्री सलग चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेची नोंद वाटर पोलीस ठाण्यात झाली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स.
लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.